होय, पेपर वाचायला की पेपरला आली की कोल्हापूरला लेसर किरण म्हणजे डोळ्यातनी मागच्या वेळा पण चालते की कायदा कडक आहे हो, पण कायद्याची अंमलबजावणी होत नाही. हे राजकीय दबावामुळे नाही पोलीस खातं पण काही करू शकत नाही. कायदे कसं पदाच्या वापरावर त्यांनी बोटावून नाचवायचा, दाखवायला कायदा वेगळा आणि करायचा कायदा वेगळा झाला. गोरगरिबाच्या मंडळांच्या कायदे आहेत. आता ही डॉल्बी किती वर्ष झाले तुम्हाला बंदी आहे, किती कारवाया झाल्या आहेत. आता लेसर किरण माहीत आहे जनतेला, जनता पण आहे ना, त्यांना जनतेला कळत नाही. आता आम्ही माझ्या दोस्तावर फिरत होतो, ओपन सांगतो काय, कुठलीही गोष्ट आम्हाला म्हणाल ती मिळत होती, पण आम्ही हात लावला काय. माझ्या म्हणण्याचं काय, स्वतः पण आपण त्यातनं बोध घेतला पाहिजे ना. आता इतर धर्माचं, आता मारवाडी समाजांची पण आता यात्रा होती, त्यांच्या मिरवणूक होती, किती शांत पद्धतीनं बँड लावून होती. आता मुसलमान समाज, मी समाजाबद्दल तुम्हाला इतर समाजाचे लोक, इतर धर्मातल्या लोकांना सण असतात ते असं धाबडनिगा घालतात काय, तुम्ही मला सांगा ना. त्यांना अशा वर्गाने देत तुम्हाला घाला म्हणा घालतात. आपल्याच लोकांनी आता तुम्हाला सांगतो लेसर किरणमुळे डोळ्याला त्रास, असं डोळं जातात तरी पण लावतात. कोण लावतात त्याला, खत पाणी कोण घालतं, आणि शासन पण काय कारवाई करत नाही. म्हणून मी मध्येच तुम्हाला म्हटलो, नेत्याला मत महत्त्वाने, अधिकाऱ्याला खुर्ची महत्त्वाची. फॉरेन कंट्रीमध्ये, अरब कंट्रीमध्ये कायदे कडक आहेत, कायद्याची जर शिस्त, कायदा एवढा चांगला आहे पण त्याचा वापरच होत नाही, आणि झाला तर तो वापर गरीबा होतो. माझं स्पष्ट मत आहे. आता का किती मंडळांच्या कारवाया होत्या दाखवा ना, आणि त्या मंडळातनी पण करणारी बाजूला आहे, मेन रुबाब मारणारी, गोरगरीबाला अध्यक्ष उपाध्यक्ष करायचं जावडलं, त्याला पण काही कळत नाही. आणि नोकरी असून दे, फॉरेन कुठे जायला पाहिजे, किती अडचणी येतात मागणं, नो ऑब्जेक्शनसाठी पोलीस खात्यात आणायला, हे ज्याचं त्याला कळायला पाहिजे. माझं म्हणणं आहे बघा, हिंदू धर्म खरोखर गिळत आहे, हिंदू धर्माची शिकवण चांगली आहे, पण त्याचा वापर चुकीचा चालला. हे कोण करायला आले आणि त्याला खत पाणी कोण घालते, ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. आता रोज आता डॉक्टरनं किती मागच्या वर्षीपासून चालली लेसर किरण तुम्ही सांगताय त्या लेसर किरणमधने शरीरातले सगळे अवयव दिसतं, म्हणजे किती ते कडक आणि स्ट्रॉंग आहे. पण एवढं माहीत असून पण ती आहे. आणि माझं म्हणणं, जिथं प्रोडक्शन होते तिथंच का बंद करत नाही की, ह्यांना बंदी घालण्यापेक्षा त्यांच्यावर पण जप्ती घातली पाहिजे. जिथं प्रोडक्शन होते तिथंच बंद केलं पाहिजे ना. आता आपल्या देशात कायदे सगळे चांगले आहेत. आता सांगतो ना, गुटखा महाराष्ट्रात बंद आणि कर्नाटकात चालू आहे काय, आणि ते काय कर्नाटक पाकिस्तानात आहे काय, तुम्ही मला सांगा. म्हणजे कायदा असला तरी प्रत्येक राज्यात त्याचा वापर वेगवेगळा केला जातो. आता प्लॅस्टिक बघताय ना तुम्ही, बंदी म्हणतात आणि सगळं चालू आहे, खत पाणी घालायचं चालू आहे. त्यामुळे काही नाही, अर्थ नाही, त्या कायद्याचा खेळखंडोबा झालेला आहे, लक्षात ठेवा. आणि कायदा वापर गरिबाला, श्रीमंताला नाही, असं मला वाटतं. विजय साळुंखेचा जय हिंद जय महाराष्ट्र. मग प्रत्येकानं याचा बोध घेऊन प्रत्येकानं सुधारला पाहिजे, दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा. आता मला 10 ठिकाणी बोलवतात, मी जिथं डॉल्बी आहे तिथे येत नाही म्हणून सांगतो. माझ्या हृदयात मला माहिती आहे उद्या काय. त्यामुळे आपण आपल्याला, आमच्या आम्ही घरात झोपलेलं असते, नाचायचं हलगी बँडवर घरातल्या घरात नसतो की, ना आम्ही काय नाचत नाही, बघताय ना. त्यामुळे